नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्याच ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग असणार कळसुबाई शिखरचा. आम्ही चाललोय आता कळसुबाईला. आता स्टेशनवर आहेत अजून 14 बाकी आहेत. तिकीट पण काढली यांनी. त्याच्यावर तिकीट आहेत कुठं वाजलेत 10:30. टाइम आहे त्यांना यायला. सगळे आलेत आता स्टेशनवर. ट्रेनची वाट बी बघताय. यो शर्विन आमचा एस्थेटिक बॉय फुल. यो जिमला वर. यो पण एक कोरियन. काय बोलू शकत ना तुम्ही. ट्रेनमध्ये बसतोय. हर्षद, भावेश, दुसरा ब्लॉगर सर्विन, दुसरा ब्लॉगर आमचा पण हिंदी मातृभाषा. एकटा इथं बसतोय. A few moments later. येताना कोणी पकडलेलं तुला रिक्षातून उतरल्यावर काय बोल ना. जीवनच्या भावकीतून आलते लोक पैसे बघत होते. दिले बापाने परत फेड नाही केली तुझ्या. आम्ही पोहोचलो आता कसाऱ्याला. ट्रेन मधून उतरले. साईला बघा हा राहिलेला शेवटी. आणि अजून पण बाकीचे माग पण नाही गेला. हर्षद शोधतायत कुठून बाहेर जायचंय. यो भावेश आमचा दुसरा ब्लॉगर आहे का. फुल पटेल मध्ये ब्लॉग. चॅनल फुल सबस्क्राईब करा. आता आम्ही भेटतो थोड्या वेळ. गाडी शोधतो. गाडी भेटली आम्हाला परत चालू करू. तर काहीच कसं आलं माहितीये का आम्हाला. परत व्हिडिओ काढता नाही. हा, आम्हाला एसटी पकडायची होती पण कसाऱ्याच्या एसटी बाहेर आलो पण कचऱ्याच्या बाहेर आलो आणि एसटी निघून नाही गेली, थांबलेली. पण आम्ही हे लोक पळाले सगळे. हे लोक सगळे पळाले आणि हे अर्धे लोक पळाले आणि आम्ही राहिलो मागे. आम्ही ओरडतो अरे थांब थांब, खायला घ्यायचंय. लोक थांबत नाही. मग आता बोललो की जाऊन दे, एकची अजून एक एसटी आहे ती पकडू. आणि हे लोक जरा निराश आहे, जीवन सगळ्यांना शिवाय घालतं. जीवन बोलतो यांना समजत नाही का, हे करता नाहीत मी का? काय बोलते, तुम्ही पहिले बघा ना गाडी कोणती आहे कधी आहे. तुम्ही आले यांना भूकच लागले. जे 7 जन्माचे भुकेलेच आहेत. हा एक सगळ्यात मोठा बुका. करून नाश्ता करून यायला सांगितलं यायला. अरे मग भूक लागली मला, हे खायचंय मला, आमचा बाकासूर बघा. नुसतं खाऊन खाऊन. असं काय नाही गाईज, आम्हाला पण भूक लागते. बाकासूर कोण नाही, पण समजून घ्यावं माणसाने आता बाहेर आलंय पण पहिले बाहेर आलं की पहिली गाडी बघा आता ना. आपण एवढं खाणार आणि हाकणार कुठे. विचार करून जायला पाहिजे. आपलं एवढं ब्लॉग मध्ये बरोबर आहे. इथं बी हाकतो कधी कधी. बाकी बघा ते ती तुझ्या बाकीचे गायब झाले. बाकीचे घेतला आम्ही. फुल नियोजन चालू आहे कसं जायचं काय. खायला प्यायला बघतो आणि खाऊन पिऊन बाकीचा आपला शर्विन दादा सांगा. अरे हा बघा आमचा भावेश. आता आम्ही चाललोय वाटतं चहा प्यायला किंवा वडे घ्यायला. इकडच्या वड्यांनी प्रॉब्लेम झाला आम्हाला. इकडच्या वड्यांनी जर ऋषीला प्रॉब्लेम झाला तर काय आता मग परत ट्रिप. तर मग डब्बा घेऊन आम्हाला परत बसावं लागेल. काय टर्बल. बाकी होता आपला चामिंग बॉय. आमचा पनीर घ्यायला गेलेला. पनीर पनीर घेणार आणि हा बघा पनीर देणार. पनीर सर्वच देणार. सर्वच आम्ही याच्याकडून खातो. काय बोलतात हा खरवच देतो आमचा. काय करायचं आता आम्ही चाललोय बस पकडायला. आम्ही चहा प्यायला झालोय. मग लगेच आमची 1 वाजता बस आहे तर ती आम्ही पकडू. आणि मग घेऊ आम्ही वडे. तुम्ही बघायलाच आम्ही कशी मचॅक्स मजा करणार आहे. चिमॅक्स मजा करणार आहे. आता ऋषी तुला काय बोलायचं. वडे किती ना दिले वडे 20 रुपये. खावा तुम्ही. आम्ही पॅटीस पण खातो. चालेल ना म्हणा. मला चालतं पॅटीस. चला घेऊया आपण. चटणी. हे बघा कपल्स चालले कसे. कपल गोल्स. एक लाल आहे एक निळा आहे. सॉरी आलो कसाऱ्याला. येस गाईज आता आम्ही बसलोय एसटी मध्ये. सीट फुल ब्रँड सीट कॉम्पॅटेबल. विशाल भावेश आहे तर कर भाई. बस काय डायरेक्ट फ्रंट सीट भेटलीये. कसे बसले आम्ही दोघं डायरेक्ट असे पाय टाकून मस्त पुढे. कॉम्पॅक्ट व्ह्यू बघा जरा कसं आहे. हा बघा ऋषीचा व्ह्यू घ्या. नको माझा आमचे काका इथे उभे होते. रात्रीचे बघा आरशामध्ये दिसतोय का तुम्हाला. नाही दिसत आहे. साऊंड द्या चला. तर आपण आता गाडी चालू झाल्यावर भेटतो भारी गावात. आता तुम्हाला मी बाहेर भारी गावात थेट आता. आणि तुम्हाला आता थोड्या वेळाने बाहेरचा नजारा बघायला भेटणार आहे. आणि मग जीवन आमचं लगेच चढायला घेणार आहे. मग विषय थेट ग्रेट भेट होणार मग आमची. ग्रीनरी बघायला जाणार. चला बाय. पोंगी
आम्ही पोहोचलो आता वारी कॅम्पिंग साठी टेंट पहिलाच शोधून ठेवलेला. आता तो टेंट घ्यायला बाकी आता टेंट घेतल्यावर बाकीचं ट्रेकिंग सुरू करू. आणि साहिल भाऊचे आता झालं तिथं मस्त आले फुल फ्रेश जिरणार तर सगळ्यांचे आमची नाही फुल इज्जतच जिरणार आहे आणि पार्किंगची जागा आहे. आम्ही चुकलेलो रस्ता टेंट खालून घ्यायचा होता आम्ही वर गेलतो तर परत आलोय. बाकीचे सगळे मुतायला तर गेले ते पण परत विचारे आले ओरडणार परडतीन म्हणून. आता ते बघा आपला स्पॉट तिथे टेंट घ्यायचा. टेंट इथून उचलून आपल्याला जायचंय. हर्षद गेला आता टेंट घ्यायला. बाकी विचारांचा मूड फुल ऑफ झाला का आपले फॉलोअर्स निर्लज्ज आला दुसऱ्याच्या रानात मुतायला गेलेला. अक्कल काय आहे का टमाटेवर आता आम्ही फायनली केला ट्रेक सुरू. आता चाललोय इथून गावातून इथे एक राईट मारून होईल. बाकीचं आता बघू पुढे जाऊ. इथे कोणता गेला रे आणि इथे काहीतरी शरीन दादा फुल गप बसला आता. तुम्ही माझाच एकदम ट्रिगर करताय. हे टेंट वाले बघा दोन्ही टेंट मागे लावलेत. आम्ही चाललो इथून आणि एका टेंट मध्ये 4 जण झोपतात. विचार करा. स्टोरी अशी आहे की तिथे ती स्टोरी फोडू का? अरे यार वल्गर लँग्वेज वापरतात गायचे खूप माहितीये. जामच. इथे चाललंय ऋषीच्या भरोशावर पण आम्हाला माहितच नाही ते काय. सरळ जायचं. सरचा दृश्य दाखव सगळ्याला बघू जरा मस्त पैकी. माझ्या वर्षावर हे बघा 1 2 3 आणि हा तुमच्या समोर हा दृश्य. तिथूनच जायचं आपल्याला सरळ चरण जायचं आणि चढायचं वरती. कसं मग बेकार. समजलं का तुले शर्विन म्हणतात मले. लावा लागत आता लावा दाखत. तुम्हाला माहितीये ऋषीच्या खूप मस्ती आहे कारण तो आम्हाला सगळ्यांना सांगतो की कमी टायमाची व्हिडिओ कर पण आता 1 मिनिटाच्या वर झाली असेल व्हिडिओ चालूच आहे. काय नाही आयफोनचा काय स्टोरेज म्हणाल? कसा आहे. आयफोनचं स्टोरेज आहे. दृश्य दाखव जाऊन दे मी विसरलो काय बोलायचं. दृश्य दाखव दृश्य मागचं दृश्य दाखव. आणि हे बघा हे कार्टी सगळी कार्टी आहेत. सिनेमॅटिक दुसरा ब्लॉगर बघा. आमचे दोन्ही टेंट नाही एक टेंट इथे आहे आणि एक टेंट हर्षद घेऊन चाललाय. आता स्टार्टिंग झाली आहे बघू किती कोणाची जिंकते. आवाज कमी कर आवाज कमी कर. काका फुल छपरीगिरी करत गेला इथून. बाकी श्रीशांत भाऊ फुल नंतरच भेटले एकदम. तर मित्रांनो आपण जिंकणार आहे गड. दिसतोय का या मातीशी आमचं नातं अतूट आहे. अतूट आहे. घरी ट्रेकिंग इथूनच सुरू होणार आहे कारण इथून चढ आहेत फुल चढ आहे. आणि इथूनच सुरू झाले पब्लिकचे येडे चाळे फुल ऑन टॉप. आवेश काय वाटतं का इथून माझ्या तरी आपण स्लो ब्रीथिंग करून गेला पाहिजे कारण जाम स्ट्रॅटर्जी चढायची जाम फास्ट त्याच्यामध्ये गेलो मी- तर जामच हे आलं तो एक्सपिरियन्स केलं मी माझा. बघेन आता कशा प्रकारे काय व्ह्यू आहे काय प्रत्येकाचा अनुभव आहे. पहिल्यांदा येऊन गेलोय पण तेव्हा काय जास्त वाटलं नाही. एक्साइटेड होतो पहिल्यांदा. असं स्लिपरी असू शकतो इथे काय? कारण की आताच हे एवढं पावसामुळे दूर आहे. झालेलं आहे. व्ह्यू भारी येतात पण चढता पण. बाकी हर्षद तुला काय वाटतंय. बाकी तरी आमचा 1 तासाचा प्लॅन रूट आहे तर आम्ही काय करू 1 तास चालू आणि मग चालू आणि मग बसू. एका पॉइंट ऑफ ब्रेक घेऊ. बाकीची पब्लिक फुल चालले मजेत.
पाच 5% पण चढलो ना आम्ही 5%. सर्वांची फुल ऍक्टिंग सुरू झाली, ऑस्कर लेवल ऍक्टिंग. साहिल फुल मजेत आहे आता, पण वर जाऊन अशी जिरणार आहे साहिलची. बापरे, एवढा वर कोण चढल? पावसाळ्यात आलं तर इथे आलं तर होणार आहे. सर्वात पुढं भावेश आणि विश्रांत आहे. वाट बघा फक्त, वाट काय चालायची आहे. जीवनच्या त्या इथंच हालत सुरू झाली. आम्ही जेवायला थांबलोय, एक ब्रेक, आणि इथं सगळेच आता थांबले. कमानापर्यंत तर पोहोचलोय, कमान इथे आहे आणि आम्ही थांबलो इथे. एक थोडासा ब्रेक घेऊन जेवलो नव्हतं सकाळपासून, तर आम्ही खाऊन पिऊन निघालो. आता ब्रेक छोटाच होता आणि परत चढायला सुरुवात केली. आता थंडी पण वाजायला सुरुवात झाली. थंडी पण वाजायला सुरुवात तर झाली, बघू. बॉडी गरम झालं, थंडी तर काय एवढी वाजणार नाही जास्त, तरी जॅकेट विकेट घालून घेतलं. आता बाकीची पब्लिक पुढं गेली थोडीशी. भेटू आता थोडंच पुढं वर गेल्यावर. व्ह्यू भेटला तर व्ह्यू दाखवू, किंवा डायरेक्ट टेंट बांधतानाच. चेहरा दिसत नव्हता. तर आम्ही वर तर पोचलोय, बाकीची पब्लिक वर गेली, पण आम्ही दोघं हरामखोर जे फुल टाइमपास करत चढते, फुल टाइमपास. टेंट आमच्याच हातात आहे, शेवटी ते आमच्यासाठी थांबणार आहे, पण साहिल पडला. काय पडलं? साहिल काय आहे, साहिल इज्जत घालवायची कामं. अरे बाकी जण बघा इथं पोहोचलेत बघा, आम्ही पण पोहोचतो. बाकी व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, इथूनच व्ह्यू सुरुवात होते. तर वर जाऊन काय भेटेल आपल्याला, चला वर जाऊनच भेटू. बाय भावांनो, पॅक इथंच पॅक. साहिल काय बोलतो? वाट लागली, वाट लागली. इथंच वाट लागली. रस्ता बघा तुम्हाला, रस्ता बघा जरा. वाटतं या रस्त्याला होऊन सोपा ट्रेक या. जीव इथंच अर्धा निघालाय. एक स्टॉपवर थांबलेच पब्लिक, ती बघा आरशात दिसतोय. आणि आम्ही थोडेसे लांब त्याच्यापासून. थोडा दम तर लागला, कारण आम्ही मागं थांबलेलो. थोडे दमदम खातच चाललोय. जास्त अंगावर घेतलं की अंग दुखन किंवा काहीतरी होईनच, म्हणून चाललोय. वाट बघा, पावसाळ्यात काय मजा येईल, पण रिस्की तेवढंच आहे पावसाळ्यात. साहिल भाई मगाच पासून दमलाय, पण विचारा व्ह्यू बघण्यासाठी, फक्त व्ह्यू बघा भाई. हा व्ह्यू बघितलं कोण नाही दमणार आहे. थकवा निघून जाईल सगळा. बाकी या पॉइंट थोडा वेळ थांबून आणि मग परत ट्रेकिंगला सुरुवात. भावेश भाई बघा सर्वात पहिल्याच वर येऊन बसलाय. बसलाय परत खाली यायला 2 तास. इथंच भांडायला सुरुवात झाली याची. ब्रेक झालाय पूर्ण, पब्लिक परत जोश मध्ये आले. चढायला होईल सुरुवात जोश मध्ये. फुल सुरुवात काय इलेक्ट्रल पावडर. चालती गेली तरी चालतील, पण ऋतुमान नाही कमी होणार इथं. सर्वांची तर साल्टी गेलीये. व्ह्यू बघा, वर तर जाम आलोय. व्ह्यू पण बघा, पण हे पण बघा. आणि हा पॉइंट वाटतोय तुम्हाला सोपा? सर्विन भाऊ फुल चढला तर आहे वर, आणि बाकी बघा कोण कोण खाली. जीवन, साहिल, भावेश आणि मी. आता वर कसे पोहोचतोय हे बघू, भेटू वरच. हा व्हिडिओच काढतो आपले 2 मिनिटं पहिले. तर आम्ही ते आलेलो आहे, रात्र झालेली, अंधार ऋषी, जीवन, थंडी आणि तुम्हाला हे दिसत आहे, हे लाईटी दिसतात का? हे पूर्ण दरी आहे खाली त्या साईडला, आणि शेकोटीचं सामान आम्ही घेऊन आलो इथे. हे बघा लाकडं. तुम्हाला लाईट दिसते का? तिथे आमचा टेंट आहे. आता आम्ही तिथे वर चाललो जेवण बनवून, आणि मग इथे येऊन आम्ही शेकोटी करणार आहे. किंवा इथं जेवण बनवायचं. आणि अगा इथे जागा मस्त भेटलेली आहे अगा.
जेवणाचा बंदोबस्त चालू आहे फुल फुल जेवण कांदे कापताना अर्धे कापलेत बटाटे पण कापून झालेत. डोळ्यातून पाणी येतंय. परिस्थिती माहेरची बिकट आहे. माहेरची साडी बघितली त्याने आताच. परिस्थिती खूप बिकट आहे पण हार मानणार नाही. मराठा मावळ आहे. टेंटचा विषय तर आणि नाही आधी राखू सांगतो, ही शकत बिर्याणी आहे पण पनीर बिर्याणी आहे. कारण तुम्ही पुलाव बोलायचे तर बोला पण बिर्याणीच बोलू आम्ही. टेंट तर काय जास्त दिसणार नाही. सकाळी उठल्यावर दाखवते. आपला ब्लॉगर ऋषी काय बोलतो ऋषी? काय नाही बोलत, पहिला भात शिजू दे मग बघू. भूक लागली जाम. तर guys, भावेश सरबे परिस्थिती हे गाईस आम्ही आता गेल्या 4 तासापासून आम्ही भात शिजवतो. वारा वाहतोय तरी आम्ही चूल पेटून तुम्हाला वरती स्टार दिसत असतील ते नाही दिसत आहे तुम्हाला. आणि इथे बघा लाकडं बघा आणि तुमचा भाऊ तुम्हाला बघायचा का? पण ठीक आहे. जेवण बिवण सगळं झालंय. आता बसले पत्ते खेळायला. मस्त की पत्ते बित्ते खेळू. 15% का 51% रे. म्हणजे खूप मजा थंड पडले तर हात. त्याचे हात आणि सगळं थंड पडलंय. दाखवलीच नाही पण मॅगीची ब्लॉगर फुल सुरू आहे बघा. आरचेचा हे नाही झाला ना पॉवर यो बँक. बघा ही पाण्यातील बाई बघा ही. शर्विनच्या पेलला पॉवर बँक झाला संपायला आला.